प्रसारक मंडळाचे ज्यांनी आपल्याला ज्यांच्या CSR फंडामधून आपल्याला हे जे साहित्य उपलब्ध करून दिलं असे सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बोडके सर, त्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी, तसेच आपल्या काशी विश्वेश्वर देवस्थानचे आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच केंद्रामधले केंद्र प्रमुख, आपले विस्तार अधिकारी आणि सर्व शिक्षक वृंद आणि आपल्या गावातील सगळे बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे मी सगळ्यांचे नाव घेऊ शकतो परंतु वेळेच्या अभावी, कारण की जितके पण लोक बसलेले यांचा वेळ इतका अमूल्य आहे की त्यांनी आपल्या सुरंगीसाठी खरंच वेळ दिला, त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण की विद्यार्थी घडवणारी जी टीम आहे ती इथं समोर बसलेली आहे आणि त्यांच्याकडून घडवून घेणारी ताई अक्का त्या पण इथं बसलेल्या आहे. त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी आपल्या सुरंगली गावातर्फे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. खरं म्हणजे हा दिवस जो आपला हा उगवला, हा जो कार्यक्रम आपल्या गावामध्ये चालला, त्या कार्यक्रमाचं निमित्त एक छोटासा प्रसंग घडला म्हणून हे पूर्ण या ठिकाणी हे सगळं माहोल तयार झाला. आपल्याला माहित असेल की आत्ताच आपल्या गावातील एक मोठा कार्यक्रम झाला. श्री काशी विश्वेश्वर मंदिरावर महाशिवरात्री निमित्त आपले भंडारे होता, त्याचा आपला सप्ताह बसलेला होता आणि त्या सप्ताहानिमित्त आपलं संपूर्ण गाव तेव्हा या ठिकाणी गावात आलेलं होतं. आणि त्याच काळामध्ये आपण आपलं गाव तीर्थक्षेत्रामध्ये घ्यायसाठी आपण या ठिकाणी प्रयत्नशील होतो. या सर्व धावपळीमध्ये आम्ही आपल्या गावातील काही मान्यवर आणि आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी बस स्टँडवर या ठिकाणी चर्चा करत बसलो होतो, त्याच वेळेस या आपल्या शाळेतील सर्व सर लोक एक रजिस्टर घेऊन आमच्या समोर आले. अगोदर ते 2-3 माणसं भेटत होते. मला वाटलं काय रजिस्टर आणलं, कारण की अगोदर आमच्या गावामध्ये वर्गणी जमा करणं मोठ्या प्रमाणात चालू होतं भांडरायची त्याची. मी ना ती नवीन कोणती वही आली म्हणून मी मुख्याध्यापक सरांना बोलवलं आणि म्हणलं सर आता हे तुम्ही काय सुरू केलं नवीन. तर त्यांनी सांगितलं की शेठजी आमच्या शाळेची फार दुरवस्था झालेली आहे, आम्हाला इकडं बघण्यासारखं कोणी राहिलेलं नाहीये, आम्हाला शाळेला रंगरंगोटी करायची, आमची शाळेची दुरुस्ती त्याच्यानंतर आम्हाला मुलांसाठी कॉम्प्युटर घ्यायचे, आम्हाला मुलांसाठी प्रोजेक्टर घ्यायचे, आम्हाला मुलांसाठी शाळा टेक्निकल करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी साहित्य लागतं आणि त्यासाठी आम्ही आम्हाला 1.5-2 लाख